नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी निवडणुकीच्या अगोदर सरसकट महिलांना लाभ दिला जात होता, घोषणा करून त्यांना लाभसुद्धा दिला जात होता. 1500 प्रत्येकी रुपयाचा हप्ता त्यांच्या खात्यात जमा होत होता. आणि अशातच आता 1500 ऐवजी सरकारने याच्या अगोदर 2100 रुपयाची घोषणा केलेली आहे. त्याची आत्तापर्यंत अंमलबजावणी झालेली नाही. मग त्याचीच अंमलबजावणी नाही झाली या उद्देशाने आणि कोणत्या लाडक्या बहिणींना या अगोदर पात्र करून त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले होते, पण आता कोणत्या महिलांना अपात्र ठरवण्यात येत आहे, याच व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर चला मित्रांनो, या व्हिडिओला आपण सुरू करूयात. तर मित्रांनो, मागच्या काळामध्ये राजकीय वादळ सुरू होतं. जसं की राजकीय महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागांसाठी निवडणुका पार पडल्या. त्यामध्ये महायुतीला सर्वाधिक जागा जिंकून आल्या आणि महायुतीचं सरकार स्थापन झालं. महायुतीने खूप काही भरभराट योजनांचा घोषणा दिल्या, घोषणाचा पाऊस केला. जसं की शेतकऱ्यांसाठी 3 लाखापर्यंत कर्जमाफ करू असं सुद्धा आश्वासन दिलं. याचं आतापर्यंत मित्रांनो म्हणजे अंमलबजावणी झाली नाही आतापर्यंत, पण ते आश्वासन दिलेलं आहे. 3 लाख रुपयापर्यंत हे शेतकऱ्यांचं कर्जमाफ करू म्हणले. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे 1500वरून 2100 रुपये त्यांचा हप्ता करू असं म्हणले. शेतकऱ्यांच्या सोयाबीनला 6000 रुपये भाव असे देतो म्हणले. पण मला वाटतं यापैकी या तिन्ही गोष्टीचे माझ्या मते अंमलबजावणी झाली नाही. तर तुम्ही म्हणसाल कशी अंमलबजावणी झाली नाही, तर 1500 रुपयावरून 2100 रुपये झाले का? शेतकऱ्यांचं 3 लाखापर्यंत कर्जमाफ झालं आहे का? किंवा त्यांची तुम्ही आतापर्यंत निवडणुकीनंतर एक तरी शब्द काढला आहे का? सोयाबीनला आज 1.5 वर्ष झालं, तरी सोयाबीन 40, 41, 39, 38 या रेंजमध्ये सोयाबीन आहे. पण ते सोयाबीनचे भाव 6000 वाढले नाही. सरकार तुमचं आलं तरी पण याच्यावर तुम्ही गपचूप आहात. हे कुठंतरी समजायला पाहिजे. आणि अशातच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे. तुम्ही याच्या अगोदर बहिणीचे सर्वांचे मत घेतले, पण आता त्याच 5 लाख महिलांना तुम्ही अपात्र करत आहात. हेच बघा, 5 लाख कोणकोणत्या महिला अपात्र आहेत. याचा आकडा मित्रांनो जास्तसुद्धा होऊ शकतो. त्यांनी फक्त 5 लाखाचा आकडा दिलेला आहे. याचा आकडा जास्तसुद्धा होऊ शकतो. कशा प्रकारे तुम्ही पाहू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे. तर कोणाकोणाला वगळण्यात येत आहे, तर संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला, त्यांचा एकूण आकडा आहे 2,30,000. वयवर्ष 65पेक्षा जास्त असलेल्या महिला एकूण आहेत 1,10,000. कुटुंबातील सदस्याच्या नावे 4चाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या, स्वइच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला 1,60,000. तर मित्रांनो मला सांगा, स्वइच्छेने कोणी मागे नाव घेईल का हो? तर त्याचा आकडा सांगितलेला आहे 1,60,000. तो म्हणजे सोयीच्या तुम्ही स्वतःहून तुमचं नाव मागे घेत आहात. कारण की आम्हाला 1500 रुपये नको आहे, आम्हाला 2100 रुपये नको आहे, असं कोणी महाराष्ट्रातला व्यक्ती करील का? 2% सोडून द्या 100%पैकी, पण 98% लोक असं करणार नाहीत. म्हणजे स्वइच्छेने याच्यामागं काहीतरी सरकारचा अजेंडा दिसत आहे. आणि 4चाकी गाडी असलेल्या, मग त्याच्यामध्ये टेम्पो असेल, मोठमोठ्या गाड्या असतील, कारी असतील, या सर्व ज्यांच्या नावे आहे त्यांना अपात्र ठरविण्यात आहे. आणि अशा सर्व मिळून 5 लाख महिलांना यामधून अपात्र ठरविण्याचा निर्णय आता महाराष्ट्र शासन करीत आहे. मग अशातच भरपूर महिलांना एक प्रश्न पडतो आहे की लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा झालेले पैसे सरकार परत घेणार आहे का? तर याविषयी थोडक्यात आपण माहिती घेऊ की मुख्यमंत्री लाडकी बहिणीसाठी एका घरातील एकापेक्षा जास्त महिलांनी अर्ज दाखल केले होते. आणि सरकारने याच्या अगोदरही सांगितलं होतं की घरातील फक्त एकाच महिलांना त्यांना पैसे देण्यात येतील. पण अशातच महिलांना भीती वाटते की खरंच यामधून आम्हाला अपात्र ठरून आतापर्यंत जे हप्ते पडलेले आहेत त्याच्याकडून पैसे घेतले जाणार का? तर याचं उत्तर असणार आहे तर नाही. कारण की एकापेक्षा जास्त अर्ज केले असतील आणि त्यांच्या नावामध्ये
किंवा ते कोणत्या योजनेमध्ये आपण वरील पाहिलेल्या योजनेमध्ये बसत असतील, कोणाच्या घरी 4 चाकी गाडी असेल, कार असेल, अशा महिलांना अपात्र करीत आहे. संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून सुद्धा अपात्र करत आहे. हेच आता 5 लाखावरचा आकडा मित्रांनो हे 10-15 लाखावर गेला असेल, पण हे सरकार आकडेवारी कळू देत नाही. अपात्र महिलांचे तुम्ही आता पाहिल्याप्रमाणे संजय गांधी निराधार योजनेच्या असलेल्या महिला एकूण 2,30,000 आहेत. वय 65 वर्षे जास्त असलेल्या महिला एकूण 1,10,000 आहेत. आणि सोयीचेने मागे घेणाऱ्या महिलाचे नावे आहेत 1,60,000. असे एकूण 5 लाख महिला होत आहेत. तर या महिलावर आता कुठंतरी अन्याय होताना दिसत आहे. सरकारने निवडणुकीच्या अगोदर भरभराट बोलून दाखवलं, पण आता प्रत्यक्षात कृती करण्याची वेळ जेव्हा येत आहे तेव्हा मला तरी वाटते सरकार कुठंतरी चूप बसत आहे. तर सरकारने लाडक्या बहिणीचं 1,500 वरून 2,100 रुपये करण्यात यावं. दुसरी अट, शेतकऱ्यांच्या सोयाबीनला 6,000 प्रति क्विंटल भाव देण्यात यावा आणि शेतकऱ्यांची 3 लाखापर्यंत कर्जमाफी लवकरात लवकर व्हावी, एवढीच अपेक्षा मित्रांनो आहे. आणि आपल्या क्षेत्रातील आमदार असेल, खासदार असाल, यांना निवेदन देऊन शेतकऱ्याकडे जे डोळे लावून बसलेलं सरकार आहे त्यांना जागे करण्यासाठी आपल्याला आता मित्रांनो तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय निवेदन द्यावं लागेल आणि आपले कुठेतरी प्रश्न यांच्यापर्यंत पोहोचून आपलं प्रश्न मार्गी लावण्यात यावं, एवढीच आपण हे करावं. नंतर आपले काहीतरी प्रश्न सुटले तर सुटतील, याचाही काय भरोसा नाही. तर मित्रांनो, आय होप की तुम्हाला सर्व व्हिडिओ समजला असेल. मी लाडक्या बहिणीवर व्हिडिओ बनवत होतो, पण मला कुठंतरी वाटलं की शेतकऱ्यावर सुद्धा थोडी माहिती सांगावी, शेतकऱ्यांच्या व्यथा कुठंतरी समजून घ्याव्यात. आज 1 वर्ष झालं, 1-1.5 वर्ष झालं सिंधू बॉर्डर, पंजाब बॉर्डरवर आज शेतकरी ठाम बसून आहेत. पंजाब हरियाणातील त्यांच्याकडे आताही कोणी पाहायला तयार नाही. इथली जी आहे खाजगी मीडिया आहे, त्याला गोदी मीडिया म्हणतो, ते सुद्धा सांगायला तयार नाही, ते सुद्धा दाखवायला तयार नाही. हे आपलं कुठंतरी वेगळं होताना दिसत आहे मित्रांनो. आपला कोणीच वाली नाही, हे निवडणुकीच्या तोंडावरच फक्त आपल्याला विचारणार आहेत, एवढंच लक्षात ठेवा. आणि मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपण नंतर भेटू. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओला लाईक केला नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.